नारी शक्तीचा, 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 नारी शक्तीचा. थँक्यू. आता याच्यानंतर जय श्रीराम. आता सगळ्यांनी खाल्यास एक मिनिट, आता तुम्ही 10 मिनिटं एकमेकींशी काहीतरी बोला, कारण काय जो वेळ आपल्याला द्यायला पाहिजे होता ना तितका दिला जात नाहीये. तर 10-15 मिनिटं तुम्ही एकमेकींशी काय जे काय बोलायचं पण व्हायचंय. 4 वाजता कार्यक्रम स्टार्ट होतो. आता नंतर चेक करा. सगळ्यांनी जागेवरती बसा. मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भरी हेलो. जिंदगी दे. बैर होना किसी का किसी से. हॅलो. आत्ता आपण ज्यांनी दीप प्रज्वलन केले त्यांची सगळ्यांची एका मिनिटात मी ओळख करून देते. या आपल्या रेखा कदमताई की ज्यांचा खूप आपल्याला सपोर्ट असतो, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. चौधरी प्रतिष्ठानचे कार्यक्रम गेल्या 3 वर्षापासून चौधरी प्रतिष्ठान भजनामध्ये काम करतं, पण आता आपण बिझनेसमध्ये पण सगळ्या उद्योजकांसाठी आपण कार्यक्रम करत आहोत. आणि याला एकदम खंबीरपणे साथ देणाऱ्या या रेखाताई कदम आहेत. त्याच्यानंतर या सचिव आहेत संगीताताई वेडणे, की ज्या प्रत्येक कार्यक्रमासाठी त्या आणि त्यांचा मुलगा खूप सौरभ त्यांचा मुलगा आहे सौरभ वेडणे खूप छान प्रकारे काम करतात. तसंच योगेश भाऊ की ज्यांच्या संकल्पनेतनं हे सगळं योगेश भाऊ कासार की त्यांचे हाऊस असते की नाही साधे नको टेबल आपण राऊंड टेबल ठेवू, त्याच्यावर व्हाईट बिझनेस वुमन आहे, रेड कार्पेटवरनं प्रत्येक महिलेला येताना चांगलं वाटलं पाहिजे. ही सगळी सोय, एवढा आनंद, कसं असतं उत्साह असेल तर उत्साही वातावरण तयार होतं. तर योगेश भाऊंसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. नंतर हे माझे पती आहेत की जे ज्यांचा 100% मला सपोर्ट असतो, म्हणून मी एवढं सगळं काम करू शकते. अभिजित काटकर यांच्यासाठी टाळ्या वाजवा. DM बोरसे सर की हे DM बोरसे हे कंपनीमध्ये GM आहेत. 3 कंपन्या यांच्या अंडर आहेत आणि खूप सोलर PMEA कंपनी आहे सोलरची, त्याच्यामध्ये जनरल मॅनेजर आहेत ते. आणि मी माझे मिस्टर सांगते की माझे मिस्टर CS ICWA आहेत आणि डिलॉईट कंपनीमध्ये एकदम उच्च स्थानावरती आहेत. DM बोरसेंसाठी टाळ्या वाजवा, कारण एवढे मोठे लोक आपल्या कार्यक्रमाला येत आहे. नंतर किशोर माने सरकार हे आमचे भाऊ आहेत की प्रत्येक कार्यक्रमामध्ये खंबीरपणे पाठीशी, म्हणजे आम्ही कोटमगावला गेलो होतो सगळ्या महिला भगिनींना घेऊन, तर त्यांनी सांगितलं सकाळची वेळ होती, नाही माझ्यातर्फे सगळ्यांना चहा देऊन टाका.
म्हणजे इतका मनाचा मोठेपणा असणारे हे किशोर माने सर की सगळ्या कार्यक्रमाला आमचा त्यांचा खूप सपोर्ट असतो. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. तसंच प्रशांत अलई सर की ज्यांच्याकडे तुम्ही पैसे जमा केले ना रजिस्ट्रेशन हेच ते प्रशांत अलई. तर प्रशांत अलई सर आमचे खजिनदार आहेत की ते सगळं करतात. यांच्यासाठी आणि शांततेने प्रत्येकाला उत्तर देतात. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि आता आपण कार्यक्रमाला आता आपण इथे ज्यांच्यामुळे जमलोय आणि नेहमीच सर्व भगिनी आपण ज्या एकत्र जमतो, एकत्र छान कार्यक्रम करतो, आत्तापर्यंत जेवढे कार्यक्रम महिलांचे झाले सगळे श्रेय ह्या तृप्ती काटकर दीदीला आहे. तिच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. ते हे चौधरी प्रतिष्ठानला मिळालेलं एक रत्न आहे. त्यांचा 90% भार त्या स्वतः उचलून घेतात आणि हासरं फुले त्यांच्यामुळे सगळ्यांना म्हणजे आनंद उत्साह येतो आणि सगळ्यांना एकदम छान वाटतं की नाही बा चला आपण पण यांनी बोलवलं आहे ना चला लगेच आपण जाऊ. आणि सर्व महिला अगदी उत्साहात त्यांनी जिथे आवाज दिला तिथे साथ दिले तिथे येण्यासाठी तयार असतात. त्यांच्यासाठी खरंच खूप जोरदार टाळ्या वाजवा एकदा सर्वांनी. तृप्ती काटकर ताई. तृप्तिदा काटकर यांच्याविषयी त्यांची ओळख देताना म्हणजे वेळ अक्षरशः अपुरा पडेल. खरं म्हणजे जेवढ्या माझ्या भगिनी आहेत त्यांना खूप त्यांच्याविषयी कमी माहिती असेल, पण मी तुम्हाला सांगतो गेल्या अनेक वर्षापासून 200पेक्षा जास्त व्यक्तींना, जास्त सायकलिस्टला ते पंढरपूर, कोटमगाव, शिर्डी आणि चुकीचं होणार नाही मी जर म्हटलं की रोज त्र्यंबकलासुद्धा नेतात. आणि सगळ्यांना प्रवृत्त केलं त्यांनी की झाडे लावायची, आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे आणि सायकल चालवून आपली तब्येत स्वस्थ ठेवायची आहे. त्या स्वतः MCA आहेत. एका म्हणजे स्विमिंगपटू आहेत. त्या नॅशनल लेवलला त्यांनी ते बक्षीस मिळवलेलं आहे. आणि एवढं करून समाजसेवा इतक्या करतात की अक्षरशः त्यांची कोणी बरोबरी करू शकत नाही. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ऑफकोर्स त्यांना खंबीर साथ काटकर सरांची आहे, त्यांच्याकरता पण एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणतात ना एखाद्या सक्सेसफुल पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, तर या सक्सेसफुल स्त्रीच्या मागे या पुरुषाचा हात आहे. धन्यवाद. नाही, हे मात्र अगदी खरं. एक सॉफ्टवेअर कंपनी आहे, आपली स्वतःची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे की ज्यामध्ये काय होतं, नाशिकमधले सगळे मुलं बाहेर जातात मुंबई, पुणे, त्याच्यानंतर फॉरेनला निघून जातात. तर आपण पूर्ण अर्थव्यवस्था तर सांभाळू शकत नाही, पण इथे राहून काय करू शकतो त्याच्यासाठी एक स्वतःची आमची सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्याच्यामध्ये 25 कन्सल्टंट आहे. हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे तृप्तिदा काटकर फक्त भजन करते असं न होता आपण बिझनेस वुमन पण आहोत. हे प्रत्येक महिलेला आणि तुम्ही आत्ता इथे ज्या आलेल्या आहेत त्या सगळ्याजणी घर सांभाळण्याबरोबर एक उद्योजिका आहात. म्हणजे एक साधं वाक्य आहे की नवऱ्याचं पीठ तर बायकोचं मीठ तरी असायला पाहिजे असं माझी आई म्हणत असे. म्हणजे जर संसाराला प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण थोडा ना थोडा हातभार लावायला हवा, तर हे हातभार लावायचं कार्य तुम्ही सगळ्याजणी करत आहात. म्हणून तुम्ही आज इथे आला आहात. तुम्ही स्वतःच सगळ्यांसाठी परत एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही सगळ्या ग्रेट उद्योजिका आहात. आणि इथे तुम्ही जे आत्ता बोलणार आहात किंवा काय असेल हे सगळं इथे रेकॉर्ड होणार आहे. हे सगळं यूट्यूब चॅनलला पण जाणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही, साध्या सिम्पलच गोष्टी असणार आहेत. पण बिझनेस मीट म्हणजे काय असतं आणि कसं असतं ते कळावं म्हणून एक साधा सोपा हा प्रयत्न आहे. आणि पटापट वेळेला महत्त्व आहे म्हणून जे कोणी नाही आले तरी आपण वेळेवरतीच कार्यक्रम चालू होता. आता पहिल्या स्लॉटला आपण सुरुवात करत आहोत. आता ज्या पहिल्या स्लॉटमधल्या ज्या काही महिला असतील त्यांचा नंबर असेल आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी इथे यायचं आहे. एक मिनिट या. हे पहा, आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र तिथनं आपल्याला ज्या काही गव्हर्नमेंट या ना मॅडम उद्योगधंद्यासाठी आपल्याला नाशिक गव्हर्नमेंट म्हणजे आपल्या भारताकडनं काय सोयी मिळतात त्याच्या या मॅडम आपल्याला माहिती सांगणार आहे. कारण बिझनेस करायचा तर आपल्याला सरकार आपल्याला काय मदत करणार आहे याची माहिती आपल्याला या शेलोनीकर
मॅडम देणार आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तर या मॅडम आपल्याला म्हणजे बिझनेस करण्यासाठी पैसा कसा उभारायचा त्याची माहिती आपल्याला नंतर देणार आहेत. आणि यांच्याचबरोबर ते सर येत आहे ना, आणि डिजिटल मार्केटिंग स्वतःच्या प्रोडक्टचं आपण स्वतः कसं करायचं, गव्हर्नमेंट आपल्याला काय सपोर्ट करतं त्याच्यासाठी सुद्धा अजून एक पाठक सर म्हणून येत आहे. छोटं स्वतःचं आणि DM बोरसे सर आहेत, ते पण तुम्हाला मार्केटिंगची छोटीशी टिप देणार आहात. आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम बहुतेक सगळेजण वापरतोच. आता मी सगळ्यांना विनंती करेल तर कृपया शांतता हवी, एकदम शांतता. मॅडमसाठी परत एकदा टाळ्या. तुम्हाला माहिती असायला हवं की आज आपण कार्यक्रम कशा शेड्यूलप्रमाणे करणार आहोत. कार्यक्रमामध्ये पहिलं सत्र हे पहा, बिझनेस मीट 2026 मध्ये 3 मुख्य टप्पे आहेत. फेज 1, फेज 2, फेज 3 म्हणजे 3 टप्पे आहे. पहिल्या फेजला ओळख आणि संवाद. तुम्हाला 30 सेकंद इथे बोलवण्यात येईल. तुमच्या वतीने मीच बोलणार आहे. वाटलं तर एखादा दुसरा प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर द्वितीय सत्रामध्ये ज्ञान आणि प्रगती, त्याच्यामध्ये डिजिटल मंत्र DM बोरसे सरांकडून आणि सरकारी काय पाठबळ मिळतं, आरोग्य संपदा डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तृतीय सत्र, त्याच्यामध्ये या मीटिंगमधनं तुम्हाला काय मिळालं. आजचा आपला मोटो काय आहे की आपण सगळ्या बिझनेस करणारे आहोत. प्रत्येकीला एक तरी ऑर्डर द्यायची आहे. इथनं तुम्ही जेव्हा एकमेकींशी बोलाल तेव्हा कार्ड एक्सचेंज कराल तर असं असेल की प्रत्येकीला एक तरी ऑर्डर तुम्ही किंवा रेफरल म्हणजे माझ्या रेफरन्सने तुम्हाला हे मिळेल, एक तरी द्यायचं आहे. मग त्याला प्रत्येकीला बोलायचं आहे. त्याच्यासाठी तिसरा राऊंडला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून आपण पहिला राऊंड पटापट घेणार आहोत. तेव्हा फक्त इंट्रोडक्शन आहे. तुम्हाला प्रत्येकीला कागद आणि एक नोटबुक आणि पेन दिलेला आहे. तुम्हाला ज्या व्यक्तींविषयी, तसंच तुम्हाला आता एक डिरेक्टरी पण देण्यात येईल. डिरेक्टरीमध्ये सगळ्यांचे फोन नंबर, नाव आणि काय व्यवसाय करतात ते दिलेलं आहे. म्हणजे त्या डिरेक्टरी तुमच्याकडे सगळ्यांकडे जाईल आणि ती चौधरी प्रतिष्ठानचा 1400पेक्षा जास्त महिलांचा ग्रुप आहे, त्याच्यावर पण ते सर्क्युलेट होणार आहे. तुम्हाला प्रिंटआउट पण दिली जाईल, PDF पण दिली जाईल. त्याच्यामध्ये लिहिलं म्हणजे कोणी, एक मिनटं दुसरा लावा, दुसरी स्लाईड, सेकंड स्लाईड. हे समजलं आहे ना, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड त्या टाईमप्रमाणेच होणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडे कुठल्या क्षेत्रातल्या महिला आल्या आहेत तर अन्न व गृहउद्योग, फॅशन अँड ज्वेलरी, आरोग्य आणि शिक्षण आणि व्यावसायिक सेवा या 4 क्षेत्रात मेन सगळ्या ज्या काय महिलांचं रजिस्ट्रेशन झालं या 4 याच्यात झालं आहे. नेक्स्ट स्लाईड. आता याच्यामध्ये खाद्यपदार्थ बनवणाऱ्याला 25पेक्षा जास्त महिला या खाद्यपदार्थ बनवणाऱ्या त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. 15पेक्षा जास्त ह्या शिक्षण क्षेत्रातल्या आहेत. म्हणजे त्याच्यानंतर आरोग्य क्षेत्रातल्या 10पेक्षा जास्त महिला आहेत आणि 20पेक्षा जास्त महिला या व्यावसायिक काम करणाऱ्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्याच महिला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की बिझनेस मीटमध्ये जर सगळेच जर पापड लोणचे बनवणारे आले तर आपल्याला काय वाटतं, मग त्या बिझनेस मीटला आपण जायचं कशासाठी. म्हणजे ही पण पापड बनवते, मी पण पापड बनवते, ती पण पापड बनवते, म्हणजे एक उद्योग असेल तर आपलं ध्येय काय आहे, आपल्याला एकत्र राहून जास्तीत जास्त प्रगती करायची. म्हणजे एकमेकांचे आपण कॉम्पिटिटर नाही तर एकमेकांच्या सोबतीने पुढे कसं जायचं त्याच्यासाठी ही बिझनेस मीट आहे. त्याच्यासाठी काय काय करायचं ते एक स्टेप मी तसं तुम्हाला सांगेल. नेक्स्ट स्लाईड. कोलॅबरेशन करणार आहे. आता व्यवसायाचं वर्गीकरणमध्ये आपण खाद्यपदार्थांमध्ये अनारसा, मसाले, पापड, क्लिअर दिसतंय का मागे हे सगळं, क्लॅरिटी आहे का योगेश भाऊ, इथनं दिसतंय का सगळं व्यवस्थित. व्यवसायाचं वर्गीकरण खाद्यपदार्थ, फॅशन, ज्वेलरी, आरोग्य, शिक्षण आणि प्रोफेशनल सेवा. आता ज्यांचं सपोज आता याच्यामध्ये सुद्धा 3-4 जणींचे फॅशनचे हे आहेत. म्हणजे कोणाचे साडी विकतं, कोणी काय करतं आणि काही ज्वेलरी मेकिंग आहे. तर त्या दोघी एकमेकींच्या सपोर्टने पुढे जाऊ शकता. म्हणजे जिचं साडी आहे ती सांगू शकते की ही माझी मैत्रिणी, हिच्याकडनं तुम्ही कानातले घ्या, ही माझी मैत्रिणी, हिच्याकडनं तुम्ही पर्स गिफ्ट करायची असेल तर द्या. म्हणजे आपण आपल्यामध्येच जर व्यवहार केला जास्त तर आपला पैसा इतर ठिकाणी आपण द्यायची गरज नाही. आता बघा स्विगी, झोमॅटोला विकल्या जातात वस्तू,
तर तेव्हा ते स्विगी झोमॅटो त्यांचं कमिशन 20% घेतात, म्हणजे घेतातच. आता इथे बऱ्याच जणी आहे की ज्या स्विगी झोमॅटोवरती एखादी वस्तू विकतात. आता सुनीता काटकर ज्या आहेत तर त्या पुरणपोळी स्विगी झोमॅटोवरती विकतात. तर त्यांना माहिती की पॅकिंग वगैरे खूप व्यवस्थित असतं, पण त्यांना कमिशन खूप द्यावं लागतं. त्याच्यापेक्षा डायरेक्ट जर ऑर्डर आली तर मधले हे कमी होतात. या सगळ्या गोष्टी करून म्हणजे आता खाद्यपदार्थ, अनारसा, मसाले, पापड, टिफिन, फॅशन, ज्वेलरी, प्रोफेशनल सेवा, सॉफ्टवेअर, याच्यामध्ये आर्किटेक्ट पण काही महिला आर्किटेक्ट आहे, काही जणांचं पॅकिंगचं मटेरियल आहे. पॅकिंग मटेरियल आणि हे एकमेकींशी ओळख करून काही छान तुम्ही प्रोडक्ट बनवले, दिवाळीला गिफ्ट हॅम्पर तयार केले तर ते जास्त चांगल्या प्रकारे तुमचं प्रोडक्ट पण विकलं जातं. तसंच आज इथे फक्त ओळख करून घ्यायची नाही तर एकमेकांच्या व्यवसायाला कशी मदत केली जाईल हे आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे थोडक्यात आता इथे तुम्ही ज्या 100 जणी आहेत, सपोज माझा व्यवसाय असेल, जो काही व्यवसाय असेल त्याची जर मी एक स्लाईड टाकली आणि ती जर तुम्ही प्रत्येकीने आपापल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला जरी ठेवली तरी प्रत्येकीचं स्टेटस कमीत कमी 100 महिला तरी बघतात, कमीत कमी 100. तर त्या व्यक्तीचं तितकं मार्केटिंग केलं जातं, त्यासाठी वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नसते. म्हणजे एकमेकींच्या सपोर्टने कसं पुढे जायचं त्याच्यासाठी आजची बिझनेस मीट आहे. नेक्स्ट, आता याच्यामध्ये कोलॅबरेशन, डिजिटल ब्रँडिंग आणि पुढील पावले याच्याविषयी आपण नंतर बोलू. आता आपण पहिलं जे आहेत त्याच्यासाठी स्टार्ट करूया. कोलॅबरेशनने काम कसं करायचं, याच्यात कोण कोण कोणाबरोबर कोलॅबरेट होऊ शकतं तेही तुम्हाला समजेलच. आता पहिल्या स्लॉटचे जे आहेत, तुमचा नंबर आल्यानंतर तुम्ही इथे स्टेजवरती यायचं आहे. पहिल्या स्लॉटमध्ये एक मिनटं मला कागद, रोहिणी वाघ, हे पा. आता हा राऊंड प्रत्येकाने कृपया स्वतःचं जेव्हा एकदम पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे, गप्पा कोणीच मारायचं नाही. चला या रोहिणी वाघच्या ऐवजी आता या प्रयासच्या इकडनं यायचं. जे स्पेशल चाइल्ड आहे त्यांच्याकरता ही संस्था काम करते. शिक्षण सल्लागार, शिक्षिका, करिअर काउन्सिलिंग आणि स्पेशल जे चाइल्ड असतं. बोलणार आहे का? तेवढा वेळ नाही आहे. जे हे पहा, काही मुलं मतिमंद असतात, काही नॉर्मल चाइल्ड असतात. त्याच्यामधले जे मुलं असतात त्यांना एकाग्रता कशी येईल त्यांच्यासाठी म्हणजे स्पेशल चाइल्डच असतात ते, त्यांच्यासाठी काम करण्याचं काम हे यांची संस्था करते रोहिणी वाघ. 10 त्यांच्याकडे फिजिओथेरपिस्ट आहेत आणि त्या मुलांकडनं त्याचा व्यायाम करून घेतात. हे काम यांचं प्रयासमध्ये केलं जातं. किती वर्षापासून आहे मॅडम? 16 वर्षापासून आहे. 16 वर्षापासून ही प्रयास रोहिणी वाघ या काम करताय. चालेल. मी त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आरती शशिकांत सणांचे मी इथे आलेली आहे. मॅम काही कारणास्तव नसल्यामुळे मी त्यांचं हां नंतर बिझनेस मीटमध्ये तुम्ही हे करा. फक्त रोहिणी मॅडमच्या ऐवजी हां एक मिनटं सर्टिफिकेट द्या. याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड लावा. आरंभ पापड, स्वाती पावटेकर. स्वाती पावटेकर या माउथ पब्लिक सर्व गृह उद्योजिका आहेत आणि त्या पापड बनवतात. किती वर्षापासून तुम्ही पापडाचा व्यवसाय करता मॅडम? मी 5 वर्ष झाले. आणि सगळ्यात मोठी ऑर्डर किती याची होती? ते साधारण 15-20 किलोची शेवया आणि उडदाच्या पापडाची आहे. शेवया आणि उडदाचे पापड एका दिवशी त्या 15 ते 20 किलोची ऑर्डर करता. यांच्याशी टाळ्या वाजवा. या उद्योजिका आहेत आणि ज्यांना कोणाला लागेल त्यांनी हे करा. एक मिनटं सर्टिफिकेट हे घ्या. आता पुढचे आहेत. हा राऊंड आपल्याला पटापट अशासाठी घ्यायचा कारण थर्ड राऊंडला आपल्याला वेळ हवा आहे. हां वैशाली सूर्यवंशी ह्या हँडमेड फॅब्रिक ज्वेलरी करतात आणि त्या घालूनच आलेल्या आहेत. त्यांनी काय काय म्हणजे याला म्हणतात प्रेझेंटेबल. तर जे तुम्ही विकता ते त्यांनी व्यवस्थित
म्हणजे असं तुम्हाला हवं असेल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. छान घातलेलं आहे यांनी. वैशाली महेश सूर्यवंशी. आणि हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करताय? मी 6 वर्षापासून व्यवसाय करते. व्हेरी गुड. ज्या साड्या वगैरे विकतात तुम्ही यांचं नाव सजेस्ट करू शकतात. आणि सगळे डिटेल्स तुम्हाला जी डिरेक्टरी मिळाली त्याच्यामध्ये यांचा नंबर पण आहे आणि सगळे डिटेल्स PDF पण येईल, तर यांचा नंबर लिहून घ्या. नेक्स्ट स्मिता सूर्यवंशी. सुखदायक, इकडनं या. सुखदायक आंघोळीसाठी मीठ. मला हे वाचूनच आश्चर्य वाटलं की सुखदायक आंघोळीसाठी मीठ. जनरली मीठ आपण पाय वगैरे दुखले तर पाण्यात हे करण्यासाठी वापरतो. तुम्ही आता सगळे इथून जेव्हा घरी जाल आणि समजा तुम्ही माझं प्रॉडक्ट ट्राय करून बघा. मी माझंच असं नाही पण खूप सुंदर आहे. बाथ सॉल्ट आहे. तुम्ही घरी जाऊन कोमट पाण्यात पाय टाकून 15 मिनटं जरी बसल्या तरी रात्रभर छान झोप लागेल. आणि माझ्याकडे अजून उठणं पण आहे दिवाळीसाठी आणि डेकोरेटिव्ह कॅन्डल्स पण मी बनवते. थँक्यू. तुम्हाला हवं असेल त्यांच्याकडे, तुम्ही आता सॅम्पल आणले असते तर आम्ही वापरले असते. हो आणलेत ना साहेब. हां, मग आणले असतील तर आत्ता लगेच नाही, नंतर टी ब्रेकमध्ये सगळ्यांना द्या, सगळ्या वापर. हां चालेल. पुढचं मनपसंत माऊली गृहोद्योग नैना आहिरे. यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या उत्कृष्ट व्हिडिओ शूटिंग करतात. व्हिडिओ शूटिंग एडिटिंग करतात. म्हणजे कुठे आपण प्रवासाला गेलो, जर यांच्यावरून आम्ही कुठल्या ट्रिपला गेलो तर शेगावच्या ट्रिपला. शेगावची ट्रिप त्यांची 3 दिवसाची होती. त्यांनी 2 तासामध्ये आम्ही काय काय इव्हेंट केले ते सगळं प्रॉपर रेकॉर्ड करून प्रत्येक ठिकाणचं शूटिंग करून केलं. सरला बेटचं यात्राकडनं त्याचं सुद्धा मी खूप छान व्हिडिओ शूट केलेला आहे. खाटू श्यामला पण या चौधरी यात्राबरोबर जातात आणि हे आपले रेग्युलर आहेत. तुम्हाला जर तुमच्या प्रोडक्टचं शूटिंग वगैरे करायचं असेल तर यांना तुम्ही सांगू शकता, या छान उत्कृष्ट शूटिंग करतील. नेक्स्ट बोलून घे काय म्हणा विचार. नेक्स्ट शुभांगी भुजबळ. शुभांगी भुजबळ यांच्याकडे तुम्हाला गिफ्ट द्यायला जर छोट्या कुठल्याही टाईपच्या पर्स ज्या असतात, आता तू आणायला पाहिजे होती शुभांगी पर्स. चांगल्या पर्सेस असतात आणि पर्स अँड ज्वेलरी आहे सगळ्या महिलांकरता. आणि किती वर्षापासून तू हा व्यवसाय करते? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून तुम्हाला गिफ्ट द्यायला जर काही वस्तू लागल्या तर तुम्ही पर्स वगैरे शुभांगी भुजबळ यांच्याकडनं घेऊ शकता. त्या एक उत्कृष्ट सायकलिस्ट पण आहेत, हेल्थ कॉन्शियस आहे. पंढरपूरला 2 दिवसात सायकलने पोहोचतात. टाळ्या वाजवा, हेल्थ कॉन्शियस लोक आहेत. नेक्स्ट मिनल माझगावकर. या घरगुती चॉकलेट आणि महत्त्वाचं शुगर फ्री एनर्जी बार बनवतात. शुगर फ्री एनर्जी बार म्हणजे खरंच त्याच्यात शुगर नसते का, काय असतं मग? नमस्कार, मी मिनल माझगावकर. माझा मिनिक चॉकलेट्स नावाने ब्रँड आहे. आपलं वैशिष्ट्य आहे की हेल्दी आणि शुगर फ्री चॉकलेट्स आणि एनर्जी बार्स. बाहेर तुम्हाला योगा बार वगैरे माहिती आहे, तर त्याप्रमाणेच आपले एनर्जी बार आहेत. त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स, हेल्दी सीड्स, ओट्स ह्याचा वापर करून आणि डार्क चॉकलेटचा वापर करून आपण एनर्जी बार बनवतो, जे हेल्दी असतात आणि शुगर फ्री असतात. त्यात कुठल्याही साखरेचा वापर केला जात नाही. आधी या इन्शुरन्स मॅक्समध्ये खूप मोठ्या पोस्टला होतात, त्यामुळे काम करून करून कंटाळा आला. आता जे आपल्याला आवडतं ते करायला पाहिजे म्हणून त्या हॉबी म्हणून आल्या आणि त्यांचं उत्कृष्ट करता. म्हणजे गिफ्ट रॅप आपण कंपन्यांना कसं गिफ्ट लागतं द्यायला, तर तुम्ही एकत्र मिळून असं काहीतरी काम करू शकतात. तेव्हा यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. सर्टिफिकेट आणि गिफ्ट हॅम्पर्स बनवतो. कस्टमाइज गिफ्ट हॅम्पर्स म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे गिफ्ट हॅम्पर आपण बनवून देतो. थँक्यू. नेक्स्ट ज्यांचं नाव आहे ना पहिल्या स्लॉटमध्ये, त्यांनी पटापट या, जास्त वेळ घालू नका. मोहिनी पाटील. मोहिनी पाटील या ठिबक सिंचन म्हणजे जर कुठले गावाला गेलं तर झाडांची काळजी सगळ्यांना असते की त्या झाडांना सर्टिफिकेट द्या. झाडांची काळजी असते की ते झाडांना पाणी कोण देईल.
तर या जे ठिबक सिंचन करणे, ऑटोमॅटिक त्याला पाणी देणे त्या झाडांना, म्हणजे मी असं नसो त्या वेळेत पाणी चालू होतं बंद होतं, या 4 महिला मिळून हे काम करतात आणि अत्यंत उत्कृष्टपणे काम करतात. त्यांच्याशी टाळ्या वाजवा. महिला अशा उद्योगात आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. नाही तर जनरली महिलांसाठी फक्त किचनमधल्या वस्तू करतात असं जे काही इम्प्रेशन असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी त्यांना मी ऑर्डर दिली आणि त्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे माझ्याकडे. खरंच सांगते की एकदम सांगा मॅडम. नमस्कार, माझं नाव मोहिनी सुनील पाटील. मी आणि माझे 3 मैत्रिणी मिळून हा बिझनेस सुरू केलेला आहे. ज्यावेळेस मला ह्या प्रोग्रामबद्दल माहिती मिळाली तेव्हा मी तृप्तिदा मॅडमना फोन केला. त्यांनी मला सर्व माहिती दिली आणि त्या क्षणाला त्यांनी लगेच मला ऑर्डर दिली की माझ्या घरी मला ही ठिबक सिंचन प्रणाली बसवून घ्यायची आहे. आणि आत्ता काही दिवसापूर्वीच आम्ही त्यांच्या घरी ती व्यवस्थितरित्या त्यांना लावून दिलेली आहे. थँक्यू मॅडम. कसं असतं, जेंट्स त्यांच्या हाताखाली फक्त 2 इतके धावपळ करत होत्या, पण म्हणजे कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. त्या लेबरकडनं काम करून घ्यायचं, मॅडम हे संपलं आहे, पटकन जाऊन त्या हार्डवेअरच्या दुकानात जाऊन त्या वस्तू आणून देणं. म्हणजे खरंच कर्तबगारीने या 4 महिला हा बिझनेस करताय, खरंच चांगला करताय. जर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर मॅडमला कॉन्टॅक्ट करा. मी आत्ताच ऑर्डर दिली आणि त्यांनी छान काम केलं माझ्यासाठी. मॅडमसाठी टाळ्या वाजवा. नेक्स्ट अश्विनी. ज्वेलरी आणि लेडीज गारमेंट. अच्छा, दोन्ही तुमच्याकडे आहेतच. हां, सॅनिटरी पॅड्स. नमस्कार, मी अश्विनी महाले. हो, मी ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड्स सध्या सेल करण्यासाठी मार्केटमध्ये आणलेला आहे. 10 ते 12 वर्षाच्या मुलींना आता पाळी यायला सुरुवात झालेली आहे. मार्केटमध्ये जे पॅड आहे ते बऱ्यापैकी केमिकल आणि प्लास्टिकयुक्त आहे, त्यामुळे लेडीजला खूप त्रास होत असतो. तर यासाठी जे ऑर्गॅनिक आणले त्याचा यूज करा आणि सांगा काय आहे. चालेल मॅडम. बऱ्याच वर्षापासून ओझरला आहे ना मॅडम तुम्ही? नाशिकमध्येच करता. ओके. नेक्स्ट. पहिला स्लॉट झाला का? हां, रेखा कदम त्यांची मुलगी. हां, पूनम मालुसरे. पूनम मालुसरे नाही, ठीक आहे. आता 1 मिनटं. पूनम मालुसरे हे रेखा कदम म्हणजे यांच्या मुलगी आहेत आणि फुलांची उत्कृष्ट रांगोळी, म्हणजे लग्न समारंभ कार्यामध्ये जे सप्तपदी मुंज किंवा घरामध्ये डेकोरेशनसाठी लागलं तर ते उत्कृष्ट रांगोळी काढते आणि तेही वाजवी दरात आहे. तिचा नंबर याच्यात नसेल तर 1 मिनटं तिच्याचकडनं ऐकूया. आज जे हे मी तुमच्या समोर आली आहे ह्या फक्त गुप्तू मॅडममुळे आली आहे. तुमच्या समोर संधी घेते आहे. मी सप्तपदी, सगळ्या फ्लावर्स मेकिंग, ब्युटिशियनच्या ऑर्डर्स वगैरे पण घेते. फॅशन डिझायनिंग आहे माझं. माझा नंबर 7038257583. थँक्यू. हां, पूनम मालुसरेचा नंबर आलेला आहे. फॅशन डिझायनिंग, ब्युटिशियन, हॉबी क्लासेस, मायक्रोवेअर बॅग आणि फुलांचे डेकोरेशन. ओके. हे सगळं तिने म्हणजे खूप छान प्रकारे तिचे फोटो आले. तसं आपण ग्रुप जेव्हा ओपन करू तेव्हा 5-5 जणींना संधी देऊ, म्हणजे ते त्यांचा बिझनेस सांगू शकतील व्यवस्थितपणे. एकाच दिवशी जर 100 जाहिराती आल्या तर आपण एकसुद्धा जाहिरात बघत नाही. त्याच्यामुळे आपण सांगू की आज पहिल्या स्लॉटमधल्या सगळ्यांनी जाहिरात द्यायचं आणि त्याच्यात नियम असा असेल की प्रत्येकीने ते आपल्या स्टेटसवरती ठेवायच्याच आहे त्या गोष्टी. म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी थोडीशी त्या व्यक्तीचा बिझनेस वाढण्यासाठी थोडी मदत केली जाईल. झाला का पहिला स्लॉट? स्लॉट 2 देऊन टाका. स्लॉट 2.